महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांनी बीओटीचा प्रस्ताव पाठवला असून 9 पैकी फक्त 2 प्रकल्प मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार असल्याचं महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सोमवारी तातडीनं बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. शासनाचा हा प्रकल्प असून तो अत्यंत पारदर्शीपणे राबवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महापालिकेच्या मालकीच्या जागा विकण्याबाबत विरोधी पक्षाकडून होत असलेला आरोप त्यांनी खोडून काढला. महापालिकेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मालमत्ता मुद्रीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामध्ये 7 ते 9 महापालिका मालमत्तांचा समावेश असून सध्या 7 रस्ता बस डेपो आणि गोल्डफिंच पेठ येथील बैलगोठा मेजर शॉपिंग सेंटर या 2 जागांचा प्रायोगिक तत्वावर विकास करण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. या दोन्ही जागांची मालकी महानगरपालिकेचीच राहणार असून त्यांची विक्री केली जाणार नाही. मंजूर विकास आराखडा, प्रारूप विकास आराखडा तसंच संबंधित आरक्षणं कायम ठेवली जातील. आरक्षणात कोणताही बदल केला जाणार नसल्याचं कोंड्याल यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील वाढती नागरिक लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य व शिक्षण, नागरिक रस्ते व वाहतूक व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची जबाबदारी आहे. वाढत्या नागरिकांना व पार्श्वभूमीवर या सुविधा पुरविताना त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना शाश्वत व उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक 22 जुलै 2026 रोजी महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या मालकीचे व मालमत्तांच्या मुद्रीकरणाबाबत शासन निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महानगरपालिकांच्या मालकी व विविध मालमत्तांचा नियोजनबद्ध विकास करून त्यातून उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याची पद्धती निश्चित करण्यात आली आहे. या धोरणानुसार महानगरपालिकेच्या मालकीचे भूखंड असतील, निवासस्थाने असतील, व्यापारी संकुले असतील, बाजारपेठा असतील, सार्वजनिक संस्था असतील, मनोरंजनाचे जागा असतील, उद्याने असतील, नागरिक शाळा असतील, विविध नागरिक सुविधा व तसेच विकासासाठी उपलब्ध असलेले आरक्षित भूखंड, शासन प्रकल्प आणि इतर नाविन्यपूर्ण उपक्रम खासगी विकास कंत्राटदार, शासकीय किंवा अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विकास करून महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या वाढवण्याच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध झाला आहे. या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका दिनांक 18 ऑगस्ट 2026 होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर प्रशासनाकडून मालमत्ता मुद्रीकरण प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावामध्ये महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण 7 ते 9 जागांचा या ठिकाणी विषय आला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सदर जागांचा विकास करत असताना महानगरपालिकेचा मंजूर विकास आराखडा तसेच प्रारूप विकास आराखडा याचं विचारात घेतला जाणार आहे. संबंधित भूखंडांचा अंतिम विकास हा लागू असलेल्या मंजूर विकास आराखड्यातील तरतुदी व आरक्षणे नियोजनबद्ध अनुषंगानेच करण्यात येणार आहे. त्यात कुठलीही बदल होणार नाही. त्या 9 जागांपैकी पहिले 2 जागा म्हणजे सदर बाजार, उत्तर सदर बाजार, सिटी सर्वे नंबर 707107/1 7 रस्ता बस डेपो ही खुली जागा असेल. दुसरी म्हणजे गोल्डफिंच पेठ, सिटी सर्वे नंबर 8553 बैलगोठा मेजर शॉपिंग सेंटर या जागेचा विकास प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने करण्यात येणार आहे. सदर दोन्ही जागेचा मालकी ही महानगरपालिकेचीच राहणार आहे. त्यात कुठलीही बदल होणार नाही. सदर मालमत्ता ही विक्री करण्यात येणार नाही. फक्त बीओटीवर आपण या ठिकाणी विकसित करणार आहे. रामलाल चौकात साहेब येणार आहे ते पुढं काय मागे कुठलंच काय मागे घेणार नाही. रामलाल चौकात येणार आहे पुढे. हा तेच मला मी काय म्हणतो, एखाद्या प्रॉपर्टी पासून आपल्याला जर 0 उत्पन्न मिळत असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेला आता सध्याला तिथून चांगलं उत्पन्न मिळत असेल तर आपण ते विकसित करायला काय हरकत आहे. विरोधी पक्षांनीच मंजुरी दिली आहे. विरोधी पक्षांनीच मंजुरी दिलेली आहे इथं बीओटी करा म्हणून. आणि त्यांनी कसं काय असते म्हणूनच म्हणतो मी, त्यांनाच प्रकल्पच कळला नाही काय बीओटी. प्रताप चव्हाण साहेबांना कळला नाही, नरोटी मेंबरला नगरसेवक साहेबांना कळला नाही. बीओटी विकसित करा म्हणून त्यांनी बोर्डामध्ये मान्यता दिली एकमताने आणि बोर्डात आम्ही एकमताने बजेट केलेलं आहे.
त्यांची संमतीनेच चालू आहे हे. हे सगळं सांगितलं ना आपण सगळ्या ज्या आपल्या मत आहेत त्यांची सगळी माहिती घेऊन त्यात उत्पन्न किती आहे हे सगळं दिलं असं तर लोकांना गैरसमज होऊन झाला असता. आता हे एकदम प्राथमिक लेवलला आहे. हे बघा. शासनाने जी एजन्सी नेमली ती कन्सल्टन्सी म्हणून काम करणार आहे. लोकांमध्ये असं झालं की उद्या आपले सुरू करणार आहे. नाही मग मी हेच सांगतो ना, लोकांचा या लोकांनीच गैरसमज करून दिला. पण उद्या हे बघा, ह्या विकसित अजून थोडे काही 1 महिना 2 महिना जाईल, पण ते त्या ठिकाणी हे विकसित व्हायला पाहिजे का नको? तुम्ही आता एक पत्रकार म्हणून मी सांगतो, आज तुम्ही सिनियर आहेत सगळेजण, तुम्ही मला सांगा शहरातले जमिनी विकसित व्हायला पाहिजे का नाही महानगरपालिकेत? म्हणून मला विनंती आहे की तुम्ही देखील एखादं हे करत असताना त्यात काय तथ्य आहे ते बघून सोलापूरकरांसमोर मांडवा, असं मला इच्छा आहे. ट्रॉमा सेंटर हे झालं ना तिथं अजूनही गोंधळ आहे. कसं आहे मागील उत्पन्न कमी आणि ठेकेदार उत्पन्न जास्त. आता ती जे शाळेचं म्हणले, शाळेला जवळपास 100 वर्ष पूर्ण झाले, उद्या ती कधीही शाळा पडू शकते. मग आम्ही आता म्हणलं नाही त्यातलं रिझर्वेशनचे आम्ही सुचवलं, त्याच्यावर रिझर्वेशन असेल तर ठीक आहे, दुसरे घेतील ना. पण हिथं काय केलं माहितीये का, मुद्दामून स्टंटबाजी करायच्या दृष्टिकोनातून नाही जागा द्यायला लागले, विकायला लागले. ह्यातली महानगरपालिकेची कुठलीही जागा विकणार नाही आपण, उलट महानगरपालिकेची मालकी अबाधित ठेवणार आहे. करायचं म्हणून तुम्ही सोलापूर शहरवासींना जाहीर केलात आणि इथं मात्र आयुक्तांच्या दालनात स्टंटबाजी करता, हे खरं तर चुकीचं आहे. आम्ही काय महत्व देत नाही आणि आम्ही जे काय प्रामाणिकपणे काम करत आहोत ते करत राहणार. पहिला प्रश्न 7 होते, 7 पैकी 2 तिथे, 4 वगळले, 4 कोणाच्या सांगण्यावरून वगळले, एक पहिला मुद्दा. अहो हे दुसरा मुद्दा की बाबा तुम्ही म्हणताय की टक्केवारी काढली, 2 आपल्याला म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये आपण ते 2 प्रोजेक्ट घेतोय त्याची टक्केवारी काढली किंवा त्याचं जे काही ग्रोथ ठरला, गुणवत्ता ठरली, त्याची कशावर तुम्ही घेणार आहे? ती निकष ठरवले कोण? राज्य शासनाने बघा, राज्य शासनाने ठरवलेल्या जे काही एजन्सी असेल किंवा नियमावली असेल त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता आहे का? सर्वसाधारण सभेमध्ये हे विषयावर चर्चा झाली का? ऐका, हा सर्वसाधारण सभेसमोर राज्य शासनाच्या अनुषंगानेच हा विषय आलेला आहे. त्या ठिकाणी आपण सर्वसाधारण सभेमध्ये आता या 2 विषयाला आपण मंजुरी आता देणार आहे आणि देऊन असं नाही, आपण प्रेझेंटेशन घेऊनच देणार आहे. 4 विषयाचं काय कोणाच्या सांगण्यावरून आपण कुठलेही 4 नाही हो साहेब, अजून 15-20 येणार आहेत. 4 नाही, अजून 15 ते 20. ऐका, मी सांगायला लागलो ऐका, कुठलेही प्रकल्प आपल्याला त्यांना त्या ठिकाणी जे काय आहेत ना, जी कंपनी आहे त्या कंपनीला त्या ठिकाणी प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 महिने अभ्यास करावा लागत असते त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांनी डिटेल अभ्यास केल्यानंतर परत पुढे येतील ते विषय. आणि तुम्ही 4 म्हणू नका, मी तर म्हणतो 15 ते 20 असे चांगल्या पद्धतीने बीओटी करून सोलापूर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहे. तुम्ही 4च म्हणू नका, मी तर 15 ते 20 म्हणायला लागलो. आणि पारदर्शक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने करणार आहे. आता काय विरोधी पक्षाचे नेते येऊन 3 वेळा म्हणतात की पक्षाचे नेते आधी पाहिलं बसले, आरोप केले. एवढी सगळी चर्चा होत असताना शहराच्या मतदारसंघातल्या किंवा शहरातल्या 3 आमदारांना आपण चर्चा केली का? चर्चेला बसवलं का? त्यांचं मत काय जाणून घेतलं का? हे बघा, ऐका, आमचे 3 आमदारांना आम्ही सांगितलेलं आहे. 3 आमदारांचंच या ठिकाणी म्हणणं आहे की सोलापूर शहराचं महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि ते पारदर्शक काम व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने ते आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसारच ही बीओटी प्रकल्प आपण या ठिकाणी विकसित करणार. यूडीची त्याला मान्यता घेऊनच करणार आहे साहेब. नगररचना अधिनियमानुसार विविध कारणांसाठी जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत आणि त्याच कारणासाठी त्याचा वापर झाला पाहिजे, ते मुख्य सूत्र आहे. काय साहेब? ज्या कारणासाठी जागा आपण आरक्षित ठेवलेली आहे त्याच कारणासाठी त्या जागेचा वापर झाला पाहिजे, हे प्रमुख ध्येय आहे त्याचं नगररचना अधिनियम. आता जे जागा प्रस्तावित केलेल्या आहेत बीओटी साठी, त्याचा आरक्षित बदल होणार आहे का? आरक्षण मी तेच सांगितलं ना, आता आरक्षण कुठलेही बदलणार नाही. आरक्षण जैसे तेच ठेवून आपल्याला कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणी जर काही जे एखादं आरक्षण असेल तर आरक्षणाचं विकसित करूनच वरचं जर काय आपल्याला मोक्याच्या जागेवरचे जर काय आपल्याला कमर्शियल करता आलं तर त्याच्यावर आरक्षण खाली जैसे ते ठेवून वर आपण कमर्शियल पण करणार आहोत. एखादी जागा आरक्षित असेल, रिझर्वेशन अकोमोडेशन जागा आरक्षित ठेवली असेल समजा, ते 10 वर्षांनंतर त्याचं ते आरक्षण असं काय झाले का?
नाही ते वैयक्तिक ते तुम्ही खाजगी मालकाचं सांगा लागलो. एखाद्या खाजगी मालकाच्या जागेवर जर आरक्षण पडलं ना, ते तुम्ही नियम सांगा लागलो. महानगरपालिकेच्या जे आपल्या आरक्षणचे जागा आहेत ना, ते आपलेच राहणार आहेत ना. आपण थोडीच लोकांना देणार आहे. आपण दरडी लागले हम्म. काय काढून घेण्याचं मग तेच ना, आता आम्ही त्याच्यावर पण आम्ही आता या ठिकाणी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे, जेवढे काय आपले महानगरपालिकेचे जागा अनेक पुढाऱ्यांच्या घशात गेले, जे काय असेल ते असेल, ते सर्व जागा या ठिकाणी आम्ही काढून त्या ठिकाणी जो रिझर्वेशन जे काय असेल ना, त्या ठिकाणी काय चांगलं करता येईल त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत. आपण जे प्रश्न सांगितले अनेक पुढाऱ्यांनी ही जागा अडवली. तर आपण या पाणीचे कुठली ती जागा की ज्या पुढाऱ्यांनी ती हडपलेली आहे, एक उदाहरण तरी आहे. अहो बरेचशे जागा आहेत, तुम्हाला पण माहित आहे ना, तुम्हीच बातम्या लावता रोज, तुम्हाला माहित आहे ना कोण अडकलाय. अहो तुम्हीच बातम्या रोज लावता. हा लोक घेतात आपले 10,000 रुपये सुद्धा मिळत नाही. ते तुमच्या समोर घडतंय आणि त्या महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी अशा गोष्टीकडे जरा थोडं महापालिकेने प्रशासनाला निर्बंध घातले पाहिजे. आपण आता त्या ठिकाणी त्यांना निर्देश दिलेला जर पोटबाडी करून त्या ठिकाणी आढळला तर तो जागा डायरेक्ट जो संबंधित गाडा आहे ना, आपण डायरेक्ट ताब्यात घेणार आहे. आता ह्यापूर्वी कसं आहे, तिथलं तुम्हाला माहिती आहे की पोटबाडी करूच त्या ठिकाणी जास्त आहेत. मूळ मालक वेगळा आणि पोटबाडी करून जास्त आहेत. आपण त्या ठिकाणी सर्वे करून जे काय पोटबाडी करू त्या ठिकाणी आढळेल त्या ठिकाणी त्याला आपण जागेवर तो गाळा आपण हे करणार, ताब्यात आपल्या महानगरपालिकेने देणार, कारवाई करणार. सांगितलं आपण त्यांना कारवाई करणार. तुम्ही काळावर जसं बोलता तसं जमिनी देखील घेतलेल्या आहेत. जमिनी भरपूर आहेत. ज्याच्याकडे आहेत बेकायदेशीर पद्धतीने करार संपलाय अशांच्या जमिनी कसं घेणार तुम्ही? त्यांची लिस्ट काढलेली आहे. ते जमिनी देखील आयुक्त साहेबांना सांगून बोर्डाकडे प्रस्ताव पाठवून आम्ही सांगितलेला आहे, जे काही जागा असतील असे ते बोर्डाकडे ह्या भविष्यात येतील आणि त्याला आम्ही मान्यता देऊन ते देखील जागा विकसित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. तुम्ही 2 जागेचे जे निकष ठरवले ते कुठल्या आधारावर ठरवले? कशाच्या? कुठली 2 जागा? अहो एक मिनिट ऐका, एक कुठलं बस डेपो आणि मग त्या ठिकाणी पर्पज रिझर्वेशन तेच आहे ना, त्या माध्यमातून निकष काय ठरवले? कुठल्या आधारावर? कुठल्या आधारावर म्हणजे कशाच्या आधारावर ठरवले तुम्ही? महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे ना, त्या हिशोबाने आम्ही केले सगळे. उत्पन्नाचं सोडून हा. हे जे काही तुम्ही निकष काढले त्याच्यामध्ये युक्ती निकष आहे त्याचा आधार घेतलाय का? घेतलं ना, त्याची मंजुरी घेऊनच आपण हे करणार आहे सगळं. मंजुरी? हा, साहेब नगर जे डिटेल डीपीआर तयार करून त्या ह्याच्या जागेचा डिटेल आपण डीपीआर तयार करूनच त्या ठिकाणी मंजुरी घेऊन आपण त्या ठिकाणी विकसित करणार आहे. हा, त्याच्या अगोदर जे आपले BOT चे जे आयुक्तांनी 7 का 9 विषय आणले होते असं तुम्ही सांगितलं BOT-चे. त्याचे 2 विषय तुम्ही घेताय, बाकीचे विषय घेतात आहेत का? 2 विषय बघा, आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे त्या GR मध्ये त्यांनी असे महाराष्ट्र राज्यभर जवळपास 22 लोकांना त्यांनी नेमलं आहे की जेणेकरून महानगरपालिका याच्यापूर्वी कशी व्हायचं की महानगरपालिकेमध्ये अनेक BOT-चे प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळामध्ये सर्व BOT प्रकल्प फेल गेलेले आहेत. पुणे असेल, मुंबई असेल, त्यांच्या धर्तीवर आपण कशा पद्धतीने विकास केला पाहिजे. उलट मी सांगतो, महाराष्ट्र शासन आपल्याला या ठिकाणी मदत करायला लागली आहे. आपण काय केलं पाहिजे, महानगरपालिकेला उत्पन्न किती मिळालं पाहिजे, त्या समोरचा जो माणूस जर काय त्यात शेअर घालत असेल तर त्याला त्याचं मर्यादित उत्पन्न किती असलं पाहिजे, त्याला कालावधी किती राहिलं पाहिजे. त्याला समजा एक 30 वर्षाचा कालावधी जर दिला असेल तर त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न कसं मिळालं पाहिजे व महानगरपालिकेची मालकी त्या ठिकाणी कशी राहिली पाहिजे. आपण या ठिकाणी मालकी ही महानगरपालिकेचीच ठेवून मंजूर जो विकास आराखडा आहे त्याच्यात कुठलीही आरक्षण बदल न करता त्याच आरक्षणाचा या ठिकाणी आपण विकसित करून महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. शासनाचे जे आपले BOT-चे प्रकल्प आहेत ना, त्या BOT-च्या प्रकल्पामध्ये काय ते उत्पन्न आलं किंवा जे BOT-चे प्रकल्प रखडले, फॉर एक्झाम्पल बाळीवस मधलं जे काही टॉयस हॉस्पिटल आणि फॉरवर्डचं जे BOT कॉम्प्लेक्स आहे, गेली 10 ते 12 वर्ष झाले ते काही विकसित झाले नाही, तसे पडलेले आहे. अशा ठिकाणी उत्पन्न न वाढवता किंवा त्याचा आढावा न घेता ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे प्लॅन मध्ये, रिझर्वेशनच्या जागा तुम्ही कसं डेव्हलप करणार, त्याचं कसं अपेक्षित तेवढं उत्पन्न मिळतं असं सांगतात. हे बघा, मी काय सांगायला लागलो, त्या ठिकाणी शासनाचे जे रेडी रेकनर दर आहेत ना, त्या शासनाच्या रेडी रेकनर दरानुसार महाराष्ट्र आणि राज्य शासनाने या ठिकाणी काही वेंडर नेमलेले आहेत की त्या ठिकाणी ते काय काम करणार आहेत जेणेकरून महाराष्ट्राचे महानगरपालिकेचे
ज्या ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहेत ते प्रॉपर्टीची एकूण किंमत किती असणार आहे, त्या किमतीचं महानगरपालिकेला अपेक्षित उत्पन्न किती मिळालं पाहिजे, त्याचं जर तो त्या ठिकाणी जर शेअर घालत असेल तर त्याला उत्पन्न मर्यादित किती राहिलं पाहिजे, ठराविक कालावधी जर त्याला आपण 30 वर्षासाठी जर दिलं तर तो आपल्याला फर्स्ट प्रीमियम म्हणून म्हणा किंवा इयरली म्हणा आपल्याला किती पैसे देणं अपेक्षित आहेत याच्यावर ते काम चालू आहे. आपण हे KPMG म्हणून या ठिकाणी जी काही कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी 1.5 ते 2 महिने या ठिकाणी लागणार आहे. आपण या ठिकाणी पहिली मंजुरी म्हणून बोर्डाची आपण त्या ठिकाणी दिली तर त्यांनी ते पूर्णतः या ठिकाणी अभ्यास करून त्याच्यामध्ये म्हणजे कुठं एखादा आराखडा फेल न जाता तो सक्सेस कसं व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी आराखडा तयार करून त्याचा आपण BOT करणार आहे. त्या अगोदरची जे BOT कॉम्प्लेक्स आपण केले, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल संभाजी महाराज पुतळ्याजवळची एवढी मोठी टोल आहे, इमारत बांधली 30 वर्ष होऊन गेली जवळपास झाले, त्या माध्यमातून महापालिकेला किती पैसे मिळाले असं काय आढावा घेतलाय का आपण? हे बघा आता अनेक त्या ठिकाणी जे मी तेच सांगायचं मला सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे पूर्वीचे BOT विकसित झाले, समजा एखादा 10 प्रकल्प आपल्या समोर आले असतील तर त्यातले फक्त 2च विकसित झाले, बाकीचे 8 प्रकल्प हे रखडले गेले. ही अशी परिस्थिती परत पुन्हा उद्भवू नये म्हणून शासनानेच काय केले या ठिकाणी त्याचं रेट कोट करणे, त्याला आपण कशा पद्धतीने प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे अशा पद्धतीने शासनाने त्या ठिकाणी नियोजन केलंय. त्याच्यावर जर आपण BOT केली तर BOT केल्यानंतर ना उद्या भविष्यात आपल्याला या ठिकाणी अपेक्षित चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळणार आहे. आणि एक सांगतो की काही लोकांनी या ठिकाणी गैरसमज करून दिले की नाही या ठिकाणी रिझर्वेशन चेंज या ठिकाणी कुठलंही होणार नाही. रिझर्वेशनचं पर्पज तेच राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीयल झोन असेल, कमर्शियल झोन असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीने आपण करणार आहोत. सर्वप्रथम काय विचारते की जुन्या BOTच्या प्रकल्पांचा आपण आढावा घेतला का? फॉर एक्झाम्पल नाल्यावरचे जे आपण बांधकाम ते बेकायदेशीर झालं, बरं ठीक आहे ते बांधले आता 20 वर्ष झालं, ते सभा विधानसभेपर्यंत गेलं होतं, त्या माध्यमातून महापालिकेला किती पैसे मिळतात आम्हाला तसं उत्तर द्या ना. BOTतून आपण 4 कॉम्प्लेक्स डेव्हलप केले, संभाजी महाराज पुतळ्याजवळचं केलं किंवा आम्ही नाल्यावरचं बांधकाम केलं, दयानंद कॉलेज जवळ केलं, टिंबर मार्केट, यातून किती पैसे हे बघा त्या टायमाला पंदे साहेबांनीच्याकडनं या ठिकाणी ती प्रोजेक्ट पूर्ण झालेलं होतं. त्यांच्यातनं आपल्याकडं उत्पन्न महानगरपालिकेला चालू आहे आणि वरचं जे काही दुसरा आणि तिसरा जे फ्लोर आहे त्याचं काहीतरी थोडंफार लिटिगेशन आहे त्या ठिकाणी थांबलेलं आहे. हे असे लिटिगेशन सतत होऊ नये म्हणून शासनाने या ठिकाणी अशा पद्धतीने नेमले जेणेकरून एखादं प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे. आता ठीक आहे तुम्ही जे म्हणता पुण्या रोडचं जे म्हणता त्यातून आपल्याला उत्पन्न महानगर ते बिल्डिंग पूर्ण आहे त्यातून फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरचं उत्पन्न आपल्याला चालू आहे. जे सेकंड आणि थर्ड फ्लोअर आहे ते काहीतरी लिटिगेशन मध्ये आहे, तो विषय वेगळा आहे. आता हा जो आता भारतीय जनता पार्टी म्हणून जे आता नवीन सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे त्यांच्या माध्यमातून पारदर्शकता काम कसं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आता हे नवीन प्रकल्प शासनाच्या माध्यमातून होणार आहेत. शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेट कोट करून मग BOT आपण मागवणार. BOTला काय जे काय कोण वेंडर येतील त्याच्यातून म्हणजे एखादं प्रोजेक्ट सक्सेस व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करत आहोत. आणि आज काय स्टंटबाजी करण्याचे जे काय आता चालू आहे गेले 2-3 दिवसापासून मला एकच सांगायचं आहे, कुठलीही जमीन आपण महानगरपालिकेची विकणार नाहीये. आज आपण विकास महानगरपालिकेचे स्रोत वाढवण्यासाठी आपण महानगरपालिकेचं इन्कम तर वाढलं पाहिजे का नाही तुम्ही मला सांगा. इन्कम वाढवत असताना महानगरपालिकेचे असं सोलापूर जनतेची दिशाभूल करायचं आणि स्वतःच परत नंतर अनेक पुढारी गेले, भरपूर पुढारी सोलापूर शहरामध्ये की जागा हडप करून बसलेत आणि त्यातून महानगरपालिकेला मोजकं म्हणजे 1000-2000 रुपये भाडं देतात आणि एकरी जागा हडप करून घेतलेत. आज ती असंच सोलापूर शहर ह्याच्यामुळेच असं म्हणत आलेलं आहे. ह्याच्यावर पारदर्शकता यायला पाहिजे म्हणून व्हायला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी असेल, महाराष्ट्र राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून असं या ठिकाणी आता GRच काढला गेला आहे की संबंधित जे काही 10, 15, 20, 30, 40 जे काही जागा आहेत सोलापूर शहरातल्या मोकाची जागा ते कशा पद्धतीने विकसित राहिलं पाहिजे, त्याची महानगरपालिकेची मालकी कशी अबाधित राहिली पाहिजे, त्या महानगरपालिकेच्या उत्पन्नातून त्या जे काय आपण कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला काही ठिकाणी 50 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे, काही ठिकाणी 1 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे, काही ठिकाणी 2 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे. असे महानगरपालिका आपली सर्वात जागेमध्ये श्रीमंत असलेली महानगरपालिका आहे. मग त्याचा उपयोग आपण केला पाहिजे का नाही या दृष्टिकोनातूनच ज्याप्रमाणे पुणे आणि मुंबई महानगरपालिका श्रीमंत झाली
त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिका देखील श्रीमंत व्हायला पाहिजे, लोकांचं या ठिकाणी चलन वाढलं पाहिजे. एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून राज्य शासनाच्या दिलेल्या धोरणानुसार आम्ही काही वेगळं करेना, राज्य शासनाच्या दिलेल्या धोरणानुसार त्याप्रमाणे आम्ही बीओटी विकसित करण्यासाठी हे जे काही प्रस्ताव आलेत प्रशासनाकडनं, 9 प्रस्ताव असतील, 7 प्रस्ताव असतील, जे काय प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाला आम्ही या ठिकाणी मान्यता, त्या पहिल्या 2 प्रस्तावाला आम्ही मान्यता देणार आहे. आणि भविष्यात असे अजून हे 2च नाहीत साहेब, भविष्यात अजून असे मला वाटते 27 ते 28 जागा जी महानगरपालिकेची आहेत ते आपल्याला समोर बोर्डासमोर भविष्यात येणार आहेत. आणि त्याचं देखील पारदर्शकता बीओटी होऊन आपल्याला या ठिकाणी विकसित करण्यासाठी आम्ही मान्यता देणार आहे. आणि मान्यता देत असताना महानगरपालिकेची मालकी ठेवूनच आम्ही या ठिकाणी मान्यता देणार, जेणेकरून सोलापूर शहरातल्या अनेक पुढारी काही जागा, बरेचशे जागा या ठिकाणी बळकवलेले आहेत आणि त्याच्यावर या ठिकाणी आळा बसायला पाहिजे. म्हणून ह्या धोरण शासनाने सर्व आपल्या महानगरपालिकेमध्येच नाही, महाराष्ट्र राज्यात सर्व 29 महानगरपालिकेमध्ये घेतलेला आहे. त्या माध्यमातूनच या ठिकाणी काम होणार आहे. प्रस्ताव शासनाचा आहे का शासनाचा आहे. मग तुम्ही ज्या विषय पत्रिका जी काढली ना, ते वाचल्यानंतर सर्वसाधारण व्यक्तीला असं वाटतं की तो प्रस्ताव तुमच्याकडनं आलेला आहे. हे बघा, ऐका ना, लोकप्रतिनिधींनी दिले, नगरसेवकांनी दिलेले प्रस्ताव त्याचं वेगळं असतं, शासनाकडून आलेले प्रस्ताव वेगळं असतं, आयुक्तांनी दिलेले प्रस्ताव, अशी सदर झाली पाहिजेत ना. ते वाचलं त्या दिवशी, ज्या दिवशीला, तर ते तुमच्या इच्छेनुसार होत आहे असं झालं. हे बघा, हे राजकारण सुरू झालंय. तेच म्हणतो ना, हे बरेचसे आता पुढारी जे आहेत आपले, आता जे त्यांची संख्या दोनच संख्या राहील, दोनच संख्या. बघा, असे जे पुढारी आहेत ना, ज्यांची आता संख्या महापालिकेमध्ये 2च राहिले, असे पुढारी आता काय करायला लागलेत की हे आता विकायला काढले. म्हणजे हे विकायचा बीओटी म्हणजे सरळ सरळ विषय आहे ना. बीओटी त्यांच्या टायमाला बीओटी केली, किती सक्सेस झाली बीओटी? एक पण सक्सेस झाली नाही. आता राज्य शासन असेल, आम्ही चांगलं काम करतो, तुम्ही प्रशंसा करा ना. कारण का तुम्हाला माहिती आहे, बोर्डात आपण ठराव करत असताना हेच सर्व पुढारी काय केले साहेब, बोर्डात आपण प्रस्ताव जेव्हा आला ना, बोर्डात एक मताने मान्यता दिली बीओटीला आणि इथं विरोध करायला लागले. म्हणजे विषय उगी दुसरे लोक सोलापूरकर वासियांची. एक साधा ह्याच्यात वळण का लागलंय राजकीयाला, तर तुमचं नाव घालून आलं. जरी महानगरपालिकेचा प्रस्ताव असेल आयुक्ताचा, तर त्यांनी उल्लेख करताना असं केलंय महापौरांच्या आदेशानुसार. हे बघा, महापौरांच्या आदेशानुसार असं नसतो प्रस्ताव. आयुक्तांकडनं नजर चुकीने तो विषय आला असेल. वाद वाढतात ना. हा, ज्यावेळेला ठराव आणतो ना, त्यावेळेला आधी अभ्यास केला पाहिजे ना. तुमचा ऐतिहासिक व्हायला लागले सगळे अजेंडे. निम्मे विषय असेल की महापौरांनी तत्काळ आदेश दिला तर तो विषय सुद्धा येऊ शकत नाही. पक्ष नेत्यांनी आणि महापौरांनी बसून निर्णय घ्यायचे असतात, मग तो अजेंडा तयार. काय होतं, आधी अजेंडा तयार होतो आणि त्याच्यानंतर प्रक्रिया चालू झाली. असं उलट झाल्यामुळं हे सगळा त्रास व्हायला लागला. नाही, ऐका, शासनाचा जो जी आर आहे ना, तो शासनाचा जी आर त्याच्या म्हणजे नंतर निघालेला आहे आणि प्रशासनाकडनं प्रस्ताव आधी आलेला आहे. त्यात असं आहे की तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं आणि त्याच्यामुळे हा प्रस्ताव आयुक्तांनी पाठवला. तसं नाही आहे. ऐका ना, बऱ्याचशा जागा जी सोलापूर शहरातल्या आहेत ही विकसित व्हायला पाहिजे अशा बैठकीमध्ये ठरले. आता त्या ठिकाणी आम्ही बघा म्हणलं, कारण का बरेचशी जागा आहेत, एखादी जागा ही विकसित होती का, तेव्हा त्यात रिझर्वेशन निघालं असेल, ते निघालं असेल, पण रिझर्वेशन आपण चेंज करणार नाहीये, लक्षात घ्या. आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, सोलापूर शहराचा एक नागरिक म्हणून, बरेचसे जागा ही शहराचे ज्या ठिकाणी मोकळे बिन आपले मालकी करोडो रुपयाचे मालकीचे जे आहेत जागा, ते असेच पडलेले आहेत, त्यातून झिरो उत्पन्न आहेत. मग एखादी जागा आम्ही सुचवलं त्या ठिकाणी इकडे बघा, त्या ठिकाणी बघा, पण त्याच्यावर रिझर्वेशन निघालं. म्हणजे ज्या ठिकाणी रिझर्वेशन निघालं असेल तर ते त्याप्रमाणे विकसित होईल ना. आम्ही सुचवली जागा इथं काय करता येईल, तर मग त्याप्रमाणे ते नाव आलं असेल. पण एखादी पर्पज हेच करा तेच करा, आता माध्यमाच्या माध्यमातून काय पण म्हणजे बातम्या लागत गेले, पण तसा विषय गैरसमज करून घेऊ नका. आम्ही कुठलीही जागा या ठिकाणी विकणार नाहीये. उलट सोलापूर शहरवासियांना एक चांगलं प्रोजेक्ट आपण या ठिकाणी करत आहोत. आणि जे काय आता सकाळी काँग्रेसची पुढारी बसले तिथे येऊन जे काय गोंधळ घातले, गटनेते चेतन नोरटे वगैरे असतील, प्रताप चव्हाण असतील, हे सर्वजण, यांना पण देखील माहित आहे की बीओटी त्यांच्या टायमाला बीओटीचे किती प्रकल्प सक्सेस झाले. आज शासनाने जी आर काढून, ह्यांची कार्यपद्धती बघा शासनाची कशी आहे. शासनाने जी आर काढून मग ते बीओटीला आपण पुढे चाललो. आणि ह्यांच्या पद्धतीचं कसं होतं, तर महानगरपालिकेमध्ये ह्याच्या आधीचे बीओटी का बरं सक्सेस झाले नाहीत? बरेच बीओटी प्रकल्प स्वतः महानगरपालिका करत होती,
म्हणून रेट ऑफ म्हणजे एक्सप्रेशन्स ऑफ इंटरेस्ट जो आपला होता तो कसा होत होता, ठरवण्याचा अधिकार महानगरपालिका करत होती. मग समोरच्या वेंडरला काय वाटत होतं, हे कदाचित पैसे जास्त जातात का काय, पण आता तसं न होता त्याचा जो मर्यादा आहे ते पण आपण लिमिटेशन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी, आणि त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेला आपल्याला या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे. आज एक सांगतो की त्यांनी बोर्डामध्ये ठराव करत असताना त्यांनीच मान्यता दिलेली आहे. चेतन नरोटे असतील, गटनेते आणि बाकीचे काय पुढारी असतील, ह्या पुढाऱ्यांनीच त्या ठिकाणी बीओटीला मान्यता बोर्डामध्ये एकमताने दिलेली आहे. आणि बाहेर मात्र सोलापूर शहराच्या बाहेर लोकांना काही की दिशाभूल करायला. आणि हा प्रकल्प आपण काय करणार आहे, बीओटीवर 30 वर्षानंतर बिल्डिंग आपली राहणार आहे. सोलापूरचे महानगरपालिकेची जागाचे मालिक महानगरपालिकाच राहणार आहे. उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार आहे. ह्यात विकायला लागले ह्याचा काही विषयच येत नाही ना. सगळे तसेच आहेत. सगळे जागा एकही जागा